DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिकमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शहरातील एका नामांकित कंपनीमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। पीडित महिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार त्याच कंपनीत काम करणाऱ्या काही संशयितांकडून विनयभंग, अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे। या दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून आज 10 एप्रिल रोजी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। कंपनी व्यवस्थापनाने निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। लव्ह जिहाद, लॅड जिहाद आणि आता कॉर्पोरेटिंग जिहाद असा आरोप करत या प्रकरणाचा तपास केवळ SIT कडे न ठेवता केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI मार्फत करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। कंपनीच्या प्रशासनाबरोबर निवेदन द्यायला आणि चर्चा करायला आम्ही गेलो होतो, परंतु मुंबईचा HR येऊन काय सांगणार आहे, त्याच्यामुळे इथलं जे प्रमुख काम पाहणारे कपूर आहेत ते कपूर हे उपलब्ध नाहीये। आम्ही प्रशासनालाही सांगितलं आणि पोलिसांना विनंती केली की आम्हाला कपूर पाहिजे, आम्हाला त्यांच्या बरोबर चर्चा करायची, कारण आम्ही मुंबईहून आलेला HR आम्हाला इथं काय सांगणार। त्यामुळे आम्ही परत चाललोय, आम्ही परत निवेदन कपूर साहेबांनाच देणार आणि कपूरांनाच आम्ही खुलासा विचारणार। कधी भेटणार? आत्ताच्या भेटीत ते पोलीस चौकशी चालू आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ज्यावेळेस त्यांना सोडतील त्यावेळेस इथले पोलीस अधिकारी आम्हाला फोन करणार आहे, आम्ही येऊन पुन्हा त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत। एकूणच आताचे जे काही तुमचं आंदोलन झालं किंवा जे काही तुम्ही सगळ्या दरम्यान निदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जे तुम्हाला मेसेज द्यायचा होता तो मेसेज पोहोचला असं तुम्हाला वाटतं का आणि तुम्ही समाधानी आहात? मेसेज देणं हा आमचा उद्देश नाहीये, परंतु जे काही घडलं ते भयानक आहे। आपणही एक नागरिक आहे आणि जर इथल्या एका कर्मचारी मुलगी जर हेड ऑफिसला ईमेल करते पुण्याला काही तर असा त्रास होतो, इथं अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं, अत्याचार होतात, धर्मांतरा करता आम्हाला दबाव आणला जातो, आम्हाला मांसाहार खायला लावतात, तर हे प्रकरण गंभीर आहे। आणि असं मेल केलेला असून पुण्याची जर कंपनी रिप्लाय देताना म्हणते चालायचं समजून घ्या हे होत असतं, याचा अर्थ ते पण मूक संमती आहे त्यांची। त्याच्यामुळे हे फार मोठं रॅकेट असण्याचा संशय आहे। आता आम्ही काही कर्मचाऱ्यांचे आयडेंटिटी कार्ड चेक करत होतो, तर त्या आयडेंटिटी कार्डवर कोड लिहिलेला आहे, त्यांचे नावं लिहिलेले नाही, हे पण चुकीचं आहे। ते जर नावं लिहिलेले नाही तर ते काय समजणार? एखाद्या मुलीवर समजा अत्याचार झाला किंवा एखाद्या मुलीला हॅरेसमेंट झाली तर त्या कोडवरून काय समजणार का कोणता व्यक्ती होती, कोणता मुलगा होता? त्यामुळे आम्ही सगळीच चौकशी करा आणि ती मागणी करणार आहे, त्या पद्धतीने आम्ही निवेदन देणार आहोत। देखभाल करते हैं वो अभी चौकशी में है, इसलिए उनसे अभी हमारी मुलाकात नहीं हुई है। अभी उनकी चौकशी होने के बाद वो हमें वापस यहाँ पे बुलाने वाले हैं। हम BJP के जो भी मेन मुख्य पदाधिकारी है, हमारे युवा मोर्चा के अध्यक्ष है, शहराध्यक्ष है, वापस 1-2 घंटे के बाद यहाँ पे आके उनसे वापस चर्चा करने वाले हैं कि कैसे यहाँ पे कार्रवाई होने वाली है। राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी घेतल्याने आता हे प्रकरण अधिकच चिघळण्याची चिन्ह आहेत। या दरम्यान SIT कडून करण्यात येत असलेल्या सखोल तपासात आता कोणती नवीन तथ्ये समोर येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। DPA न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पोपटराव देवरे, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।